अग्रसंदनी असं काहीतरी दिसलं. अक्षरशः आता नागराळे मॅडम जसं म्हणाल्या की ते अग्रसंदनी म्हणजे काय हे गुगलवर सर्च करावं लागलं. मॅडम तुमचा खूप अभ्यास आहे, तुम्ही खूप अभ्यास करून ही डायरी तयार केलेली आहे, परंतु आमच्यासारख्यांना सुद्धा हे नाव सर्च करावं लागलं. खरंच तुमचं खूप कौतुक आहे. क्लासेस म्हणूनच पाहण्याचा दृष्टिकोन होता, परंतु तुमचा अभ्यास मात्र इथे आल्यानंतरच कळला. आणि आता अचानक कुठेतरी रविवारचा दिवस आहे, कार्यक्रमाला जावं लागतं ही भावना माझ्या मनामध्ये होती, परंतु इथे आल्यानंतर मी उठू शकले नाही आणि मला पूर्ण कार्यक्रम बघायचा असं ठरवून, म्हणजे काहीतरी आपल्याच चांगल्यासाठी सांगतायत मॅडम आणि एवढा अभ्यास करतायत. खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि बऱ्याच ठिकाणचे प्रिन्सिपल त्यांनी कार्यक्रमाला बोलवलेले आहेत. आता मॅडमनी खूप अभ्यास करून ही डायरी आपल्या हातात दिली आहे, म्हणजे फक्त शिक्षकांच्या नाही तर आपण पालक म्हणून, नागरिक म्हणून आपल्या हातात दिलेली आहे. आणि अग्रसंदनी जर आपल्याला करायला एवढा वेळ लागला असेल तर आपल्याला ते खाली उतरवायला किती वेळ लागेल लक्षात घ्या. याचा अभ्यास आपण पण करून, आपले मुलं असतील, आपणही सगळेजण पालक आहोत, आपले मुलं असतील आणि जे शिक्षक आहेत त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना हे काय आहे हे समजून सांगायचं आहे. खूप मोठी जबाबदारी मॅडमनी त्यांचं काम पूर्ण करून आता आपल्यावर सोपवलेली आहे असं मला वाटतं आहे. जसं आमदार साहेब म्हणाले की याला मराठीत पण करा, आणि हे मराठीतून केलं आणि ते एक्सप्लेन केलं की हे कसं करायचं आहे, तर एक खूप चांगली गोष्ट होईल. आत्ताच तुम्ही म्हणालात की CEO सरांनाही बोलावलं होतं, परंतु हे करून जर आपण प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितलं तर ते नक्कीच त्यांच्या शाळांमध्ये इम्प्लिमेंट करतील. आपलं खूप खूप अभिनंदन मॅडम, आपण हा उपक्रम केलात आणि हा लवकरच जिल्हाभर आपण पोचवाल त्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देते. जिल्हाधिकारी मॅडम आज नाहीत, असायला पाहिजे होते असं मला वाटलं, परंतु मॅडमना पण आपण हा उपक्रम आपला चर्चा करू, CEO सरांनाही करू, त्यासाठी जी मदत लागेल ती आपण करूच. आणि आपल्या सर्वच कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.